आणि याच मालवणमधून आता एक मोठी बातमी येते ती म्हणजे मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। निलेश राणेंकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे। निलेश राणे यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची त्यांची तक्रार आहे आणि भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी ही धाड पडलेली आहे। निवडणूक अधिकारी आणि पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत। भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरात धाड पडलेली आणि पैसे वाटप होत असल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे। आपण पुन्हा एकदा बघूयात। निलेश राणेंकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। जो सामना कणकवलीमध्ये रंगलाय तोच सामना मालवणमध्ये सुद्धा रंगलाय। ही ताजी दृश्य पहा। निलेश राणे फोनवर कोणाशी तरी बोलतायत। निवडणूक अधिकारी त्याचबरोबर पोलीस अधिकारी हे सुद्धा या व्हिज्युअल्समध्ये आपल्याला स्पष्ट दिसतायत। स्वतः निलेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। कालपासून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले। कालपासून एक मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय। आपण ही लाईव्ह लिंक पाहतोय। इन्स्टावर लाईव्ह थेट प्रक्षेपण सुरू आहे। सध्या हे सगळं घडतंय मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप आहे। निलेश राणे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करतायत आणि कारवाई करण्याची मागणी करतायत। आपण ऐकूया काय घडतंय। दुसरं कोण हिम्मत करणार नाही। 25-25 लाख रुपये मला माहिती आहे रूट कसा आला, कोण कसा हा म्हणतो धंद्यातला। बघा ऍटिट्यूड बघा, त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून। त्याचा ऍटिट्यूड बघा, तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी। मेसेज नाही कॉल आलेला सर, मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिलेला। तो बघा, तो कोण आहे, तो गड काय, तो तुला त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे? कोण आहेस तू? म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची। जगताप साहेब हे बरोबर नाही। तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा। मी काय हा विषय सोडणार नाही। मी माझी जर मुलं आज रात्रीपासून दिवस रात्र 24 तास आम्ही आमची लोक लावणारच। यांचे पुढायचे, तो पप्या तवटे, तो रुपेश कानाडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं। त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतात सगळीकडे। यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा। मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार। मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे। मला काय तुम्ही कारवाई करताय आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही। माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही। पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे। तुम्ही योग्य ती कारवाई करा। मी उद्या येतो तुम्हाला भेटायला। तर आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो। माझं काम इकडे झालेलं आहे। बाकीचं तुम्ही आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा। मी माझ्या ह्याला मी उद्या येतो तुम्हाला भेटायला।